राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी कर्ड राईस बनवणार आहे, तर याला आपण दही भात सुद्धा बोलता येईल. तर आता नवरात्री येत आहे आणि या नवरात्रीमध्ये काही जण कांदा आणि लसूण खात नाहीत, तर त्यांच्यासाठी हा दही राईस म्हणजेच कर्ड राईस खूप चांगली अशी रेसिपी आहे. तर चला मग पटकन या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी इथे या मापाचे 2 कप तांदूळ घेणार आहे. तुम्ही तुमच्या वाटीच्या हिशोबाने सुद्धा घेऊ शकता. मापाचं एवढंच कारण आहे की आपण त्यानुसार पाणी घालणार आहोत. यासाठी मी याचा मेजरमेंटचा वापर केला आहे. तर तांदूळ घेताना जास्त करून भात चिकट होईल असा तांदूळ घ्यायचा आहे. तर मी हा तांदूळ 2 ते 3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी पाणी घालणार आहे आणि पाणी हे त्याच्यात 3 पट पाणी घालायचं आहे. म्हणजे मी इथे 2 कप तांदूळ घेतला होता, म्हणून मी इथे 6 कप पाणी घालणार आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हा डबा कुकरला लावून 5 शिट्ट्या काढणार आहे. तर खूप छान असा मऊसूत असा राईस शिजलेला आहे. तर आपण आता यामध्ये मी दूध ॲड करणार आहे. दूध मी यासाठी ॲड करणार आहे कारण का कधी दही हे आंबट असतं, मग तो थोडासा बॅलन्स करण्यासाठी मी दुधाचा वापर केला आहे. तुम्हाला जर दूध यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही हे दूध नाही घातलं तरी चालेल, पण दुधामुळे हा जो आपला राईस आहे तो जास्त घट्ट होत नाही, थोडासा पातळ व्हायला मदत होते, म्हणून मी थोडं दूध त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर यामध्ये मी हे 1 कप दूध ॲड केलेलं आहे. तर आता यामध्ये मी 3 कप दही घालणार आहे. आणि असं नाही आहे की 3च कप मला दही घालायचं आहे. जर यामध्ये अजून दही वाढवायला लागलं तर मी दही वाढवणार आहे, पण आता सध्या तरी मी याच्यामध्ये 3 कप दही घालते आणि दही घालून पाहणार आहे मी आता की आता माझं कितपत हे बॅटर पातळ झालेलं आहे. कारण मला हा राईस आहे तो जास्त घट्ट नाही ठेवायचा आहे, थोडासा असा पातळच ठेवायचा आहे. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण याला पुन्हा एकदा आता मिक्स करून घेऊया. तर मी आता टेस्ट करून पाहते की मीठ बरोबर आहे की नाही ते. तर यामध्ये अजून थोडं मीठ घालायला पाहिजे, म्हणून आता मी थोडंसंच मीठ यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर आपण तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तूप वापरलं आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर केला तरी चालेल. तर मी इथे 3 चमचे एकूण तूप वापरलेलं आहे आणि यामध्ये आता मी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ यामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहे. मी इथे चण्याची डाळ 1 चमचा आणि उडदाची डाळ 1 चमचा अशी घेतलेली आहे. तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार 1 चमचा किंवा 2 चमचा असं करू शकता. तसेच यामध्ये शेंगदाणा पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणा पण घातला तरी चांगला आहे. तर आपण आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया आणि मंद आचेवर करायचं आहे, करपवायचं बिलकुल नाही आहे. तर दोन्ही डाळी यामध्ये छानपैकी भाजलेल्या आहेत. तर आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया. तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक थोडी तिखट आहे आणि एक थोडी कमी तिखट आहे. तर त्या दोन्ही मिरच्या मी घालणार आहे आणि तिखट हे तुम्ही तुमच्या जसं आवडतं तुम्हाला तिखट त्यानुसार तुम्ही घाला. आणि कढीपत्ता घालायला मात्र विसरू नका हा, कढीपत्त्याचा खूप छान असा वास येतो. या ताकातल्या मिरच्या आहेत आणि जवळजवळ या 4 ते 5 मी ताकातल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि या ताकातल्या मिरच्या मार्केटमध्ये सहज मिळतात. आणि ही ताकातली मिरची या राईस बरोबर खूप छान अशी लागते.
आणि आता यावर आपण 1 चिमूट हिंग घालणार आहोत। तर आपली आता ही फोडणी रेडी झालेली आहे। तर आपण आता गॅस बंद करूया। या राईसमध्ये मी 1 इंचाचं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक चिरायचा आहे आणि तो या राईसमध्ये घालायचा आहे। आणि आता आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी आता आपण या राईसवर घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करायची आहे। आता यामध्ये जिरा आणि राई घालायचं आहे। तर तुम्ही म्हणाल की यामध्ये मगाशीच फोडणी केली त्यामध्ये जिरा आणि राई का नाही घातलं? कारण जिरा आणि राई त्यावेळेला घातलं असतं तर राई आणि जिरं हे थोडंसं करपून गेलं असतं, म्हणून मी त्यावेळेला घातलं नाही। आता जिरा आणि राईचा तडका यावर घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। कर्ड राईस बनवणं ही रेसिपी खूप अगदी सोपी आहे आणि बहुतांशी ही रेसिपी सगळ्यांची सेमच असते रेसिपी। पण ही रेसिपी साधारण आपण आता नवरात्री येत आहेत तर त्या नवरात्रीमध्ये कांदा लसूण काही जण खात नाहीत, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे आणि ही रेसिपी एकदम झटपट तयार होते। यावर मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मी यामध्ये थोडंसं दूध वापरलेलं आहे। तर तुम्ही दूध नाही वापरलं तरी चालेल, नुसता दही टाकून सुद्धा भात छान होतो खूप। पण मी यामध्ये थोडा दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि थिकनेस येण्यासाठी मी थोडं दूध वापरलेलं आहे। तर आपला हा कर्ड राईस तयार झालेला आहे। तर आता आपण याला सर्व करूया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका। खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा। धन्यवाद।